जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 8वा आत्मदर्शन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे। मागील समासात समर्थांनी परमात्मा तो तुची जाण असे निरूपण केले होते। त्याच्यामध्ये मोक्ष लक्षण नाम समर्थांनी दिलेला होता समास 7वा आणि आता समास 8व्यामध्ये दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि त्याच्यामधील समास 8वा समर्थांनी दिलेला आहे आत्मदर्शन नाम। आता त्या परमात्म्याचे लक्षण समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले आहे। म्हणून समर्थ म्हणतात मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण परमात्मा तो तुची जाण असं निरूपण समर्थांनी मागील समासामध्ये केलेलं आहे। परंतु समर्थ म्हणतात आता त्या परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे। आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितलेले जात आहे। म्हणून समर्थ म्हणतात मृत्यू नाही जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बंध नाही मोक्ष दोन्ही नाही परमात्मा यासी। म्हणजे समर्थ म्हणतात आहे की परमात्म्याला जन्म नाही। आता जन्म नाही तर मृत्यू कसा होणार हो? ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे। मग परमात्म्याचा जन्मच नाही तर मृत्यू कसा येणार? येणे नाही जाणे नाही ते येतेही नाही आणि ते जातही नाही बंध नाही आणि मोक्ष नाही याच्यातील काहीही परमात्म्याला लागू होत नाही। परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा। समर्थाने आता सांगितलं आहे परमात्मा कसा आहे। परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा निर्गुण आहे परमात्मा निराकार आहे परमात्मा अनंत अपार तो कसा आहे? परमात्मा हा अनंत आहे अपार आहे परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा। म्हणजे परमात्मा नित्यही आहे आणि निरंतरही आहे ज्यात बदल होत नाही जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा आहे। परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही तो आहे तसा राहतो जो जसाच्या तसाच राहतो त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे। परमात्मा सर्वांस व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्मा याचा विवेक अतर्क्य आहे। ऐसी परमात्मयाची स्थिती बोलताती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही। समर्थ म्हणतात आहे की परमात्मा आता कसा आहे? सर्वांस व्यापक परमात्मा हा सर्व व्यापक आहे आणि परमात्मा अनेकी एक तो असून तो सर्व व्यापक असून समर्थ म्हणतात अनेकांना तो एकटाच व्यापून असतो। परमात्मा याचा विवेक अतर्क्य आहे म्हणजे परमात्म्या संबंधीचा विवेक हा कसा आहे? अतर्क्य आहे। ऐसी परमात्मयाची स्थिती बोलताती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही। ऐसी परमात्मयाची स्थिती वेद आणि श्रुती म्हणजे वेद आणि श्रुती या प्रकारे परमात्म स्वरूपाचे वर्णन करतात पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही। जरी परमात्म्याची वेद श्रुती हे सगळं असलं तरी सुद्धा समर्थ म्हणतात परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही। पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही शंका नाही यात जराही संशय नाही। तये भक्तीचे लक्षण भक्ती नविदा भजन नविदा भजने पावन बहु भक्त झाले। ती भक्ती म्हणजे कोणती सांगितलेली आहे समर्थांनी? तर तये भक्तीचे लक्षण। आता भक्तीची लक्षणं कोणती आहेत? भक्ती नविदा भजन ती भक्ती म्हणजेच काय आहे? भजन हे 9 प्रकारचे आहे आणि नविदा भजने पावन बहु भक्त झाले। या नविदा भक्तीच्या योगे अनेक भक्त काय झाले? पावन झाले। आता याच्यामध्ये नविदा भक्ती म्हणजे कोणती हो? श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत। वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। मग समर्थ काय म्हणतात आहे? तये भक्तीचे लक्षण भक्ती नविदा भजन नविदा भजने पावन बहु भक्त झाले। तया नविदामध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये। मग समर्थ म्हणतात त्या नविदा भक्तीत आत्मनिवेदन हे सर्वात श्रेष्ठ आहे। आत्मनिवेदन जी भक्ती 9वी भक्ती जी दिलेली आहे
ती सर्वात काय आहे, श्रेष्ठ आहे. मग समर्थ म्हणतात त्या नवविधा भक्तीत आत्मनिवेदन सर्वात श्रेष्ठ आहे, पण सर्वांचं जणू सारच त्याच्यामध्ये आहे. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर. सर्वांचं जणू सार त्याच्यामध्ये आहे आणि तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वय. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे. आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपुलिया स्वानुभवे, आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपणास निवेदावे. आपले आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही ते जाणून घ्यावं. महत्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. म्हणजे समर्थ म्हणतात महत्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, म्हणजे महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती आहे. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे. मग समर्थ म्हणतात आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, म्हणजे याप्रमाणे स्वतः समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. त्यांना परमात्मा काय करतो, तत्काळ मुक्ती देतो. आपणास कैसे निवेदावे, त्यावर श्रोत्याने विचारले की आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे. मग श्रोत्याने विचारले की आपण स्वतः कसे निवेदावं, कोठे जाऊन पडावं अथवा देवापुढे आपलं मस्तक तोडून घ्यावे, म्हणजे काय करावे ते आता काही मला कळत नाही. ऐसे ऐकून बोलणे वक्तावदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. मग समर्थ म्हणतात आहे हे बोलणे ऐकून, समर्थ म्हणतात ऐसे ऐकून बोलणे, हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता वदे सर्वज्ञपणे, सर्वज्ञ वक्ता म्हणाला की श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. ऐसे हे बोलणं सगळं ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणाला की आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. मग आत्मनिवेदन कशास म्हणावे आणि त्याचे लक्षण समर्थ आता पुढे सांगतात आहे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण. आत्मनिवेदनाचे लक्षण सांगतायत, पण तत्पूर्वी समर्थ म्हणतात आधी पहावे मी कोण, मी कोण आहे याचा शोध पहिल्यांदा घे, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. तुला आधी स्वतःला ओळखावं लागेल. तू कोण आहेस, जे तुला आई वडिलांनी नाव दिलेलं आहे ते तू आहेस की मुळात तू आहेस तरी कोण. त्या नावाचा सारखा समजा तो एक रितेश आहे, रियान आहे, हे जर तू नावाप्रमाणे तू आहेस, हा देह तू आहेस, कोण तू आहेस, या देहाला तुझे नाव दिलेलं आहे तो तू आहेस की तू कोण आहेस. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. आधी तुला स्वतःला ओळख, तुला स्वतःला आधी पहा तू कसा आहेस, तू कोण आहेस, मग तू परमात्मा निर्गुण नंतर ओळख. नंतर परमात्मा निर्गुण आहे हे तू जाणून घे. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. मग आता म्हटलंय देवा भक्ताचे शोधन. याप्रमाणे समर्थ म्हणतात देव कसा आहे, करिता होय आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. मग याप्रमाणे देव कसा आहे आणि भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागलं की आपोआपच आत्मनिवेदन होते आणि देव शाश्वत आहे हे भक्ताला कळू लागते. देव आहे पुरातन सनातन, देव सनातन आहे, पुरातन आहे, देव आहे पुरातन भक्त पाहे, म्हणजे ते भक्तास कळू लागते. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. आता समर्थ म्हणतात देवास ओळखो जाता,
म्हणजे देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना, देवाचं ओळखो जाता देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करता असताना तेथे झाली तद्रूपता. आपोआप तिथे काय येतं? तद्रूपता येते. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. मग देव आणि भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. मग विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात आणि बंधन नाही म्हणून मुक्त, बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. हे बोलणं अयुक्तही नाही, कारण याला शास्त्राधार असल्याने ते काय आहे? युक्तच आहे. देवा भक्तांचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसोन गेली. देवा भक्ताचे पाहता मूळ, देव आणि भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊन, देव आणि भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्याचे भेद समूळ नाहीसा होतो. होय भेदाचे निर्मूळ, या भेदाचं निर्मूळ नाहीसं होतं, मूळ नाहीसं होतं. निर्मूळ म्हणजे मूळ नाहीसं होणं. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा, म्हणजे सर्व दृश्याच्या पलीकडे परमात्माच आहे हे कळून येतं. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसोन गेली. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. आता समर्थ सांगतायत तयास होता मिळणी, म्हणजे त्याच्याशी ऐक्य झाले की उरी नाही दुजेपणी, की दुजेपणा म्हणजे द्वैत उरतच नाही. देव भक्त हे कडसणी निरसोन गेली. देव आणि भक्त असा अडसर राहतच नाही. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. आता आत्मनिवेदनाच्या अंती म्हणजे आता नवविधा भक्तीमधले नववी भक्ती जिचं नाव आहे आत्मनिवेदन भक्ती, ही झाल्यानंतर जे का घडली अभेद भक्ती, आत्मनिवेदनाच्या शेवटी देवा भक्तांचे ऐक्य होऊन तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. जी अभेद भक्ती घडते तिचेच नाव काय आहे? सायुज्य मुक्ती आहे. हे सत्य जाणून घ्यावं. जो संतांस शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. मग समर्थ म्हणतात ही सायुज्य मुक्ती ज्यावेळी झाली, सायुज्य मुक्ती म्हणजे देवा भक्ता अखंड भेटी, आत्मनिवेदनाच्या अंती सायुज्य मुक्ती झाली आणि ते झाल्यानंतर ही अभेद भक्ती, त्यालाच काय म्हटलंय? सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. आणि समर्थांनी पुढे म्हटलंय जो संतांस शरण गेला, जो संतांना शरण जातो, अद्वैत निरूपणे बोधला, जो अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्राप्त झालेला असतो, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी, काळी मानये. तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला, देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे. देवभक्त दोन्ही एक, जासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. आता समर्थ म्हणतायत, उदाहरण देत आहेत समर्थ. अद्वैत निरूपणे बोधला, जो संतांना जो शरण जातो, तो अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्राप्त झालेला आहे, त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा मात्र होऊ शकत नाही. आणि त्यासाठी समर्थांनी पुढे उदाहरणं दिलेली आहेत. आता समर्थ उदाहरण दृष्टांत काय देतात आहे? नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणी परी, लोहो सोने होता माघारी, काळीमा नये. दोन उदाहरणं, दोन दृष्टांत समर्थांनी या एकाच ओळीमध्ये दिलेले आहेत. आता समर्थ पहिला दृष्टांत देतात आहे नदी मिळाली सागरी. नदी एकदा सागराला मिळाली की ते निवडावी कोणी परी, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल? मग तसंच सांगितलं आहे समर्थांनी, लोहो सोने होता माघारी, काळीमा नये. म्हणजे लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा का सोनं झालं की त्याचा काळसरपणा परतून येत नाही, त्याला काळीमा पुन्हा चढत नाही. मग तैसी
मग तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला, देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. मग समर्थ म्हणतात, हे दोन दृष्टांताप्रमाणे समर्थ म्हणतात, एकदा नदी सागराला मिळाली की ती बाजूला होते का हो? नाही होत. एकदा का ती मिळाली की मिळाली. तसंच लोखंड ज्यावेळी परिसाचा स्पर्श होतो त्यावेळी सोनं होतं, मग ते पुन्हा लोखंड होत नाही, त्याला काळीमा पुन्हा चढत नाही. तसा भगवंत मिळाला म्हणजे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भगवंताला जाऊन मिळाला, भगवंताला एकरूप झाला, तो नवचे वेगळा केला. तो जो भक्त देवच होतो, देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. जो भक्त देवच होतो तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, देव भक्त दोन्ही एक, जासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. देव भक्त दोन्ही एक म्हणजे देव आणि भक्त हे दोन्ही काय आहे? एकच आहेत. जासी कळला विवेक, हा विवेक ज्याला कळतो, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा, हा विवेक ज्याला कळतो तो साधू जनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावं. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. आता असो हे बोलणे, आता हे बोलणं काय झालं? पुरे झालं. देव पाहावा भक्तपणे, देवाशी एकरूप होऊन, म्हणजेच तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी, म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तत्काळ आपल्या बांधतं. देहची होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. म्हणजे देहाची होऊन राहिजे म्हणजे मी देह असं मानून देहाची होऊन राहिलं, तेने देह दुःख साहिजे की देह दुःख भोगावं लागणारच. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. मग देहातीत झालं की परब्रह्माची आपल्याला प्राप्ती होते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे. यावर श्रोता प्रश्न विचारतोय की देहातीत कसं व्हावं? समर्थ म्हणतात, यावर श्रोता प्रश्न विचारतोय की देहातीत कैसे होणे. आता समर्थाने वर दिलंय, तुम्ही मी देह असं मानून राहिलं तर देहच होऊन राहणार, मग ते देह दुःख आपल्याला समजणार, भोगावं लागणार. मग देहातीत होता पाविजे परब्रह्म ते, मग देहातीत झालं की तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होते. मग समर्थ म्हणतात, तुम्ही आता बोलतात, समर्थ श्रोते म्हणतात आहे की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. समर्थांना म्हणतायत की तुम्ही परब्रह्माची प्राप्ती होते देहातीत झालं की, पण हे नक्की देहातीत कैसे होणे, देहातीत कसं व्हावं, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे. यावर श्रोता विचारतो आहे की नक्की देहातीत कसं व्हावं, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणं कोणती, हे सर्व आपण आम्हाला सांगावं. कवन सांगिजे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेचे आता निरोपिले सावध ऐका. आता समर्थ म्हणतात, ऐसे श्रोता आक्षेपिले, श्रोतांनी असे प्रश्न विचारले, त्याचं उत्तर काय दिले समर्थांनी बघा, तेच आता वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे सावध होऊन ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देह संग हानस आहे तुझं विदेहासी. आता तुम्ही विचारलं देहातीत म्हणजे काय. आता समर्थ म्हणतात की देहातीत वस्तू म्हणजेच जे परब्रह्म आहे ते तूच आहेस, हे पहिलं तू लक्षात घे. ते तू परब्रह्म आहे, देहातीत वस्तू आहे म्हणजे तू देहातीत वस्तू आहे म्हणजे तूच परब्रह्म आहेस, हे तू पहिलं लक्षात ठेव. देह संग हानस आहे तुझं विदेहासी. मग तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. आणि ज्याची बुद्धी होय ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी न पडे ठाई. मग ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात, नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगती. मग समर्थाने सांगितले, उत्तमची ओवी आहे हो. समर्थ म्हणतायत की ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता, देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होते. आणि मग काय होतं त्याच्यामुळे, देह मी ऐसे भाविता अधोगती, जर मी देह अशी भावना ठेवलीस तर तुझी अधोगती नक्कीच आहे.
तया कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. मग समर्थाने सांगितलंय म्हणून साधूंचं वचन कधी खोटं मानू नको. साधूंच्या वचनावर तुझा दृढ विश्वास असला पाहिजे. साधूंच्या वचनावरच तू खरा उतरला पाहिजे. त्याला मिथ्या मानण्याचे दोष मात्र तू लावून घेऊ नकोस. साधू वचन ते कैसे काय धरावे विश्वासे वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. यावर श्रोता विचारतोय की साधू वचन ते कुठले आहे, त्यावर विश्वास का ठेवावा. आणि स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजून सांगा. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर तुझी ब्रह्म निरंतर ऐसी या वचनाचा विसर पडोची नये. देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. आता समर्थ म्हणतात सोहम आत्मा स्वानंद घन. सोहम म्हणजे स्वानंद घन. आत्मा तोच काय आहे, मी आहे. अजन्मा तो तुची जाण, तो अजन्मा असून तो तूच आहेस हे तू जाणावं. आणि हेची साधूचे वचन सदृढ धरावे. हे साधूंचं वचन तू अंतरात सुदृढ धरावं. महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोची नये. महावाक्याचं मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस. महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर. महावाक्याचं मर्म जे आहे तूच निरंतर ब्रह्म आहेस, या वाक्याचा ऐसिया वचनाचा विसर पडोची नये. या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नकोस. देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. मग समर्थ म्हणतात देहासी होईल अंत, देहाचा अंत होईल. मग मी पावेन अनंत, मग मला अनंताची प्राप्ती होईल. ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. असं हे भ्रमिष्टपणाचं बोलणं आहे, ते कधी मानूच नये. एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी. मग समर्थ म्हणतात मायेसी होईल कल्पांत. एक मूर्ख ऐसे म्हणती, काही मूर्ख लोक असं म्हणतात की माया नासेल कल्पांती, कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तोपर्यंत होणार नाही. हे चुकीचं आहे. मायेसी होईल कल्पांत, मग कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल. अथवा देहासी होईल अंत, मग तेव्हा या देहाचा अथवा या देहाचा अंत होईल. तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी, तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल. हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान. समाधानाचे लक्षण वेगळेची असे. सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. मग समर्थ म्हणतात हे बोलणे अप्रमाण. हे बोलणं कसं आहे, बिनबुडाचं आहे. ऐसे नव्हे समाधान, याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण वेगळेची असे. मग समाधानाचं लक्षण काही वेगळंच असते. सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. सैन्य अवघेची मरावे म्हणजे सैन्य सर्वच्या सर्व मरून जावं आणि मग त्यामुळे काय होईल, राज्यपद प्राप्त व्हावे, मग आपल्याला राज्यपद मिळावं अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. मग सैन्य अवघेची मरावे, सैन्य मेल्यानंतर मला राज्यपद मिळावं हे करण्यापेक्षा सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. मग राज्यपद मिळावं असं वाटतं ना, मग अशी इच्छा धरण्यापेक्षा मरून मी सैन्यपद राज्यपद मिळण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावं हे अधिक बरे. पण त्यांना कळत नाही. म्हणजे जर राजभोग घ्यायचा असेल, राज्यपद मिळवायचं असेल तर राजाच्या पोटी जन्म घ्यावा. मग आपल्याला बरोबर काही न करता राज्यपद भोगावं लागल. म्हणजे राज्यपद आपल्याला प्राप्त होईल. राजाची सगळी जे काही राजाने सगळं काही जे काही जमवलं आहे, जे काही प्राप्त केलेलं आहे, त्याच्यावर जसा राजाचा अधिकार आहे तसा त्याच्या मुलाचा सुद्धा आहे. मग त्याच्यानुसार तो मुलंही ते राज्यपद भोगत असतो. तसं समर्थ म्हणतात आहे की सैन्य मरून तू राज्यपद कशाला भोगतो आहेस, त्याच्यापेक्षा सैन्य असतानाच राज्यपद भोग, ते महत्वाचं आहे, ते उत्तमाचं आहे. म्हणून पुढे म्हटलंय
माया असोनीच नाही, देह असताची विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. त्याप्रमाणे माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे, देह असतानाच विदेह होणं, यात जे समाधान आहे ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. आता समर्थांनी सांगितले बघा, एकदा राज्यपद हातात आल्यावर, राज्यपद हातासी आले, एकदा राज्यपद हातात आले, मग परिवारे काय केलं, मग परिवाराने काय बिघडणार आहे. परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. परिवारामुळे राज्य गेलं असं तर घडू शकत नाही. मग पुढे म्हटलं आहे, प्राप्त झाली आत्मज्ञान, तैसे दृश्य देह भान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काय. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. मग समर्थांनी म्हटलंय, प्राप्त झाली आत्मज्ञान, एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं, तैसे दृश्य देह भान, एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जरी दृश्य जगत दृष्टीत दिसत असले तरी दृष्टी पडता समाधान जाणार नाही. मग देहाचे भानही राहत असले तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काय. मग मार्गाने जात असताना समर्थ म्हणतात, मार्गी मुळी सर्पाकार, मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली की काय होतं, देखता भये आले थोर, दिसली की त्यामुळे सर्प आहे असं वाटून खूप भीती वाटते. कळता तेथीचा विचार मग मारणे काय. आणि ज्यावेळी कळतं की ही मुळी आहे, हा साप नाही, तेव्हा त्याला सर्प नसून ती मुळी आहे, मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी. म्हणून म्हटलंय, तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती, तैसी माया भयानक वाटत होती. विचार पाहता माईक, पण विचार केल्यावर ती माईक आहे, मग तयेचा धाक कासया धरावा. ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून आले आणि मग आता तिचा धाक कशाला धरायचा. देखता मृगजळाचे पुर, म्हणे कैसा पाओ पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैचे. समर्थांनी किती दृष्टांत दिलेत बघा, आपल्याला समजण्यासाठी समर्थांनी खूप दृष्टांत दिले. फक्त आपली बौद्धिक क्षमता आहे ती थोडी वाढवावी, आपलं वाचन वाढवावं, उपासना वाढवावी, त्याच्यातून आपल्याला हे हळूहळू समजू लागेल. कारण समर्थांनी एवढे उत्तमाचे उदाहरणं इथे दिलेली आहेत. समर्थ आता म्हणतात, देखता मृगजळाचे पूर, मृगजळाचा पूर पाहून प्रथम पहिलं बघितलं की वाटतं की आपण या पहिलं तीराला आपण जाऊ शकणार नाही, कसे जाऊ शकू. पण कळता तेथीचा विचार साकडे कैसे, पण ज्यावेळी कळते की तेथे जल नाहीच आहे, पाणी नाहीच आहे, मग संकट कसले आहे. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक कास या व्हावे. मग समर्थ म्हणतात, त्याचप्रमाणे देखता स्वप्न भयानक, त्याचप्रमाणे भयानक स्वप्न दिसलं आणि स्वप्नी वाटे परमधाक, स्वप्नात खूप भीती वाटली. जागृती आलिया साशंक कासया व्हावे. मग जागृती आल्यावर साशंक कशाला व्हावे, घाबरावं कशाला. मग जाग आल्यावर कळतंही की हे काहीच नाही आहे. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. मग सर्व सांगतात की त्या समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत, मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय आहे. म्हणून पुढे म्हटलंय, अंतिमती त्याची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. मग सर्व सांगतात की अंतिमती त्याची गती, मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या सत्स्वरूपाची स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. त्याच्यासाठी काय आहे, तुझ्या मीपणाचा अंत झाला पाहिजे, अहंकाराचा अंत झाला पाहिजे, तुझा ग उतरला पाहिजे, म्हणजे तुझा मीपणा अहंकार तुझ्यातला नाहीसा झाला पाहिजे. चौदेहांचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंतान प्रांतांशी अलिप्त तो तू आत्मा.
मग चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय आणि उत्पत्ती जेथे होतात तो मूळ मायेचा प्रांत, अथवा या सर्व दृश्य पदार्थाची उत्पत्ती आणि लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, जयासी ऐसी आहे मती तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. ज्याची बुद्धी या प्रकारे दूढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते. म्हणजे समर्थ म्हणतात की तो आत्म्याशी एकरूप होतो आणि गती आणि अवगती वेगळाची तो. म्हणजे तो आत्म्याशी एकरूप होतो आणि त्यामुळे सद्गती आणि अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोचतो. मती खुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मती ही खुंटित होते तेथे गती अथवा अवगती कशी दिसू लागेल, कशी दिसू शकेल. आणि अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. ममीपणा आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते आणि अशा रीतीने सद्गुरूंच्या उपासने, सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला काय होते, उत्तम गती प्राप्त होते. त्याच्यासाठी सद्गुरू चरण पाहिजे, सद्गुरू उपासना पाहिजे, सद्गुरू भक्ती पाहिजे, सद्गुरू सामर्थ्य पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, सद्गुरू बोध जेव्हा झाला चौदेहांचा अंत आला तेने निजध्यास लागला स्वस्वरूपी. सद्गुरूंचा अनुग्रह मिळतात चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते आणि स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. तेने निजध्यासे प्राणी ध्येयाची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. त्या निधिध्यासामुळे काय होतं तर मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो आणि आत्मरूपच होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. मग दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एकच आत्मा खरोखर व्याप्त आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिलं की दृश्य मुळी नाहीच हे कळून येतं. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष. मग मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळते असेही नाही तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली आणि श्रोत्यांनीही जाणले पाहिजे यालाच मोक्ष असे म्हणतात. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. जर मोक्ष पाहिजे असेल तर सद्गुरूंचं वचन हृदयात दृढ धरलं पाहिजे, आपण ते हृदयात धारण केलं पाहिजे. जो सद्गुरूंचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच काय होतो, मोक्षाचा अधिकारी होतो. आणि श्रवण मनन केलेची करी अत्यादरे, तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनाचे श्रवण मनन करीतच राहतो. तेथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्षणा अलक्ष, नाव म्हणजे मोक्ष, नेमस्त आत्मा. मग समर्थांनी म्हटलंय, जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष आणि ज्ञान हा उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे होतात आणि जेथे लक्ष आणि अलक्ष ही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे म्हणजे मोक्ष जाणून हाच मोक्ष म्हणून जाणावा आपण. जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पासी मुरे, केवळ नेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले, अजन्मास मुक्त केले जन्म दुःखापासूनी. जेथे ध्यान धारणा सरे, जेथे ध्यान धारणा आणि त्रिपुटी नष्ट होते आणि कल्पना निर्विकल्पी मुरे, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पाहून सूक्ष्म ब्रह्म तेवढं ज्ञानरूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरतं त्याला मोक्ष म्हणावं. भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासूनी. मग संसार रूपी मृगजळ आटून जाते आणि खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते आणि जो वास्तविक अजन्मच आहे तो मिथ्या जन्म दुःखापासून मुक्त
होतो. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची. जो निसंगच आहे त्याला भ्रांतीने संगरूपी रोग जडला होता तो रोग नष्ट होतो. आणि जो विदेही असून स्वतःच देही मानत होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते. आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा. जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले की जो एकला एकच आहे आणि त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला आणि मी अनंत ही जाणीवही उरली नाही. जागृतीस चेवविले, चेई रॅस सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. जागृतीस जाग केलं आणि जागृत असलेल्याला सावध केलं आणि निजबोधाला आत्मज्ञानाचा उपदेश केला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. मी जो कधी मरू शकतच नाही त्याला अमर केलं, मोक्षाला मुक्तीचं घर मिळवून दिलं आणि ज्याला कधी वियोग होऊ शकतच नाही त्याचा निरंतर योग घडून आणला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही, म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झालं आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा. आता काय झालं? द्वैताचा पडदा होता तो तुटला. अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. आता द्वैताचा पडदा तुटून गेला. अद्वैताने भेदास नाहीस केला आणि पंचमहाभूतांनी झडपले होते ती भूतबाधा. महाभूतांनी जे झडपलं होतं, भूतपंचकांनी जे झडपलं होतं ती भूतबाधा आता काय झाली? नाहीशी झाली. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. विवेकामुळे साधन सफल झालं आणि निश्चळ परब्रह्मास निश्चल केलं आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. होते सन्निध्य चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्म दुःख. जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते ज्याचे त्यास प्राप्त झालं आणि आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्म दुःख नाहीसं झालं. दुष्ट स्वप्ने होते सन्निध्य चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्म दुःख. म्हणजे स्वतःच भेट झाली. दुःख स्वप्ने जावला, ब्राह्मण नीच याती पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे. मग एक ब्राह्मणाला जर वाईट स्वप्न पडले की मी नीच जाती जन्मलो आहो, त्यामुळे तो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळले की ते काय होतं? स्वप्न होतं. आपण जसे होतो तसेच आहोत, म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आताच आपल्याला सापडलो आहोत असं होतं. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समासी निरूपणा बोलिले असे. या प्रकारे समर्थ म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्या पुरुषाचं लक्षण पुढील समासामध्ये समर्थाने दिलेलं आहे ते आपण ऐकावं. पुढील समासी निरूपणा बोलिले असे. कशाबद्दल? ऐसे जयाचे झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्या पुरुषाचे लक्षण समर्थाने पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे ते आपण पुढच्या समासामध्ये श्रवण करणार आहोत. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.